हॅलो, नमस्कार. मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आपल्या काव्यवादी समूहाचं पहिलं काव्य संमेलन आणि या काव्य संमेलनाला खरंच खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. अगदी लांबून-लांबून कवी आलेले आहेत आणि खूप छान प्रकारे हे काव्य संमेलन झालं आहे. शिवाय या काव्य संमेलनामध्ये खूप दिग्गज आणि अनुभवी कवींचं मार्गदर्शन आणि सहवास मिळालेला आहे. या काव्य संमेलनामधून मी माझ्या स्वतःसाठी खरंच मला खूप छान अशी शिदोरी मिळालेली आहे आणि खूप छान तुम्हाला सुद्धा ह्या व्हिडिओमधून काही शिकायला मिळणार आहे. तर व्हिडिओ पाहून कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कारण या काव्य संमेलनासाठी आपल्या संपूर्ण टीमने खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. मी माझ्या मनोगताला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी पाहुण्यांच्या परिचयाची जबाबदारी पण माझ्यावरच देण्यात आली आहे. तो थोडक्यात परिचय मी इथे करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर पाहुण्यांचा परिचय म्हणजे जवळपास एक 50 पानी पुस्तक होऊ शकतं. ते मला थोडक्यात बसवायचंय. केलं पाहिजे. घाईघाईत कविता लिहून आणि कविता गद्यप्राय होणार नाही. कमीत कमी शब्दामध्ये जेव्हा तुम्ही कविता लिहिता तेव्हा त्या कवितेतल्या शब्दांना एक मंतरलेपण येते, भारलेपण येते. तेव्हा अर्थ सूचित होणे हे कवितेचं एक अत्यंत महत्वाचं लक्षण आहे आणि ते जर तुमच्या कवितेत नसेल तर ती कविता कविता होत नसते. अनुभवाचं निवेदन व्यवहारात आपल्याला बोलावं लागतं, सांगावं लागतं. समजा आई मुलीला विचारलं का ग तुला उशीर लागला, तर ती सांगेल का ग मोठा पाऊस आला मग मला थांबावं लागलं. ती पावसाचं वर्णन करेल, पण तू कशासाठी करेल की आईला उशीर का झाला हे पटेपर्यंत. परंतु आरतीप्रभू जेव्हा कविता लिहितात, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना, फुले माझी आळू माळू वारा बघे चुरगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावाना. काय नेमका अर्थ आहे? कवितेचे अनेक अर्थ असतात मित्रांनो. औदुंबर नावाची बालकींची 8 ओळींची कविता आहे, परंतु आज 50-60 वर्ष झाले निराळे मोठमोठाले समीक्षक त्या औदुंबरचा एक वेगळाच अर्थ लावतात आणि तोही आपल्याला पडतो. तेव्हा कवितेमध्ये अनेक अर्थ सामावून घेण्याची क्षमता असल्यामुळं प्रत्येक वाचणाऱ्याला, विचार करणाऱ्याला त्या कवितेचा वेगवेगळा अर्थ जाणू शकतो आणि तीच खरी कविता असते. या अनुभवाचे 3 घटक असतात: संवेदना, भावना आणि विचार. संवेदना हे अनुभवाचं प्रवेशद्वार असतं. आपल्याला 5 ज्ञानेंद्रियाला जे अनुभव येतात त्यांना संवेदना म्हणतो आपण. आपल्या कानाला शब्द ऐकू येतात, त्वचेला स्पर्श होतो, डोळ्यांनी रूप दिसतं, जिभेला रस कळतो आणि नाकाला गंध येतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे अनुभवाचे प्रवेशद्वार आहे. आपल्याला काटा टोचला तर आपल्याला मगाशीच तरलगट्टी सरांनी सांगितलं होतं की एका वाक्याची सुद्धा कविता असते. तर ती कविता त्यांची एवढी छान होती की वाटलं होतं संपूच नाही, पण एक वाक्य संपतं. तसं मी म्हटलं आता हे एक वाक्य संपवायचं नाही. तर माझ्या कवितेचं नाव आहे अहो सांगा ना आज भाजी काय करू. सकाळी सकाळीच प्रश्न पडतो, सकाळी सकाळीच प्रश्न उभा राहतो, सकाळी सकाळीच प्रश्न उभा राहतो आणि चहा होईपर्यंत मेंदू अख्खा बाजार फिरून येतो. स्वयंपाकात आज काय बनवू मेनू, स्वयंपाकात आज काय बनवू मेनू म्हणून डोकं खात बसतो. अहो सांगा ना आज भाजी काय करू. फ्रीज उघडताच असतो फ्लावर कोबीचा भारी रुबाब, फ्रीज उघडताच असतो फ्लावर कोबीचा भारी रुबाब. मग वांगीही म्हणतात आमचंही नव्याने कर बाई काहीतरी कबाब. अहो सांगा ना आज भाजी काय करू. बटाटा रोजच म्हणतो आज माझी पाळी. आमचं काही चुकलं का, आमचं काही चुकलं का म्हणून विचारतात डाळी डोळी. अहो सांगा ना आज भाजी काय करू. काहीही करा तिकडे बलिदान द्यायला तयार असतो कढीपत्ता. अन उगाचच मी काही मदत करू का म्हणून मध्ये मध्येच विचारत असतो खलबत्ता. अहो
सांगा ना आज भाजी काय करू. मग उगाचच चूक नसताना ठेचला जातो लसूण आणि लसणाच्या जखमेवर चोळलं जातं आलं किसून. सगळ्यात टोमॅटो जातो भाव खाऊन. बघा हा, सगळ्यात टोमॅटो जातो भाव खाऊन. प्रत्येक भाजीला मॅच होतो कसाही द्या टाकून. अहो सांगा ना आज भाजी काय करू. हॉल पासून किचन पर्यंत हा झाला प्रवास. रोजच काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून असतो अट्टाहास. जाऊ दे ना नुसतंच तव्यावर कांदा टोमॅटो चिरू की पालकाच्या भाजीत डाळीचं पीठ पेरू. अहो सांगा ना आज भाजी काय करू. विचार करून करून तेल लावत गेला कंसात नवरा. विचार करून तेल लावत गेला होतो मेंदूचा भुगा. मग काहीतरी केली रेसिपी सापडत नाही मलाच माझा धागा. अहो सांगा ना आज भाजी काय करू. कर तुला काय करायचं ते काहीही चालेल मला. आणि जेवताना म्हणायचं हेच सापडलं होतं का तुला आज. अहो सांगा ना आज भाजी काय करू. धुतली सगळी भांडी कुंडी आवरलं किचन ओट्याला. आणि कचकच कांदा कापताना मलम लावला दुखऱ्या बोटाला. सोफ्यावर बसता बसता हळूच लागले घोरू. पुन्हा मेंदूची टिमटिम झाली सुरू. अहो सांगा ना आज भाजी काय करू. थँक्यू.